महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्रित लढणार। आगामी होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याचा निर्धार काँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत करण्यात आला। शिवसेना उभाटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरगा शहरातील काँग्रेस कार्यालयात बैठक घेण्यात आली। यावेळी विधानसभा लोकसभेप्रमाणेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसह आदी विविध मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीमार्फत आगामी निवडणुका लढवण्याचे निश्चित करण्यात आले। या बैठकीसाठी शिवसेना उभाटाचे रज्जाक अत्तार, काँग्रेस तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, सरचिटणीस सतीश जाधव, मधुकर यादव, ॲडव्होकेट दिलीप सगर, ॲडव्होकेट अशोक पोद्दार, सेवा दलाचे गोविंद पवार, विजय वाघमारे, विजय दळगडे, लक्ष्मण काजळे, अल्पसंख्याक सेलचे याकूब लताफ, अभिषेक औरादे, उभाटाचे विजयकुमार नागणे, रणजित पाटील सह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। प्रास्ताविक ॲडव्होकेट SP इनामदार यांनी केले। आभार तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार यांनी मानले। मारुती कदम, उमरगा, धाराशिव। पक्षाच्या कार्यकर्त्याला त्या गावातल्या कार्यकर्त्याला घेऊन कार्यक्रम आतापर्यंत ठरवून केलेला नाही। आता आपण त्या याद्या तशा त्या गावातल्या पदाधिकाऱ्याच्या आपण तयार करावं। त्याही दिवशी आपण सांगितलेलं आहे की आपण इथून पुढे ताळमेळ ठेवूया। येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर नगरपालिकाच्या निवडणुका आहेत। या सगळ्या निवडणुकामध्ये आपण ही ताकद ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये दाखवून दिली, तीच ताकद आपल्याला दाखवायचं असेल तर आपली एकजूट अतिशय महत्त्वाची आहे। आणि आपण म्हटल्यासारखं काही लोक आपल्यातले वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ आहेत, त्यांची मदत घेऊन आपण काम करत राहू। आता गोविंद नवीन आज घेतील, उद्या घेतील, परवा घेतील, आपण पण बघितलं, पण त्यांची काय लायकी नाही। त्यांनी काय काँग्रेसच्या कार्यकर्ता चिल्लर समजल्यातून काँग्रेसचा कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता आहे। तळागाळातून गोरगरीब जनतेनं सर्व राजकीय पुढारी एकीकडे, पैसा एकीकडे असताना लोकांना मतदान करून निवडून दिलेला आहे। त्याच्यामध्ये 50% जास्त वाटा काँग्रेसचा आहे। ते तळागाळातील लोकांना सुद्धा माहित आहे। म्हणून मला एकच विनंती करायची की खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, कोण असतील, त्यांनी प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला काँग्रेसच्या कार्यकर्त्याला वागून द्यावी ह्याच्या पुढे ही एक सूचना आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या वतीने आपण मांडलेली आहे। थोडे कळकळीने सांगतो। काँग्रेस पक्षाचे अनेक वर्ष कार्यकर्ते होते। विठ्ठलराव पाटील, इंदिरा गांधीला ज्यावेळेस अटक झाली त्या चळवळीत सुद्धा ते स्वतःला अटक करून घेतलेले होते। विठ्ठलराव पाटील आज यांचं दुःखद निधन झालं, त्याबद्दलही आपण आज शोकप्रस्ताव मांडलेला आहे, त्यांना आपण आदरांजली दिलेली आहे। विशेषतः आता आगामी ज्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत। आता जे वाघमारे साहेबांनी मुद्दा मांडला की आपल्या वाटा काय, विशेष म्हणजे आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये उमरग्याची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी मुंबईमध्ये प्रयत्नशील होतो। अगदी 2-4 दिवस होते। अमित भैया आणि नाना पटोलेच्या समेत चर्चा झाली। ते म्हणले की बाबा ज्या जागा ज्यांच्या आहेत त्यांना द्यायचा निर्णय झाला आहे। या बेसवर आपण आपली ताकद असतानाही विधानसभेची जागा त्यांना सोडली, परंतु आता ज्या जागा नगर परिषदेचा उमरग्याचा नगराध्यक्ष उमरग्यात काँग्रेसचा होता, ज्या जागा काँग्रेसच्या होत्या, ज्या ठिकाणी जेवढे नगरसेवक आहेत, जेवढे जिल्हा परिषदेचे सदस्य आपले काँग्रेसचे होते, पंचायत समितीचे होते, या सर्व जागा आपण काँग्रेसच्या आहेत। या जागा ज्या विधानसभेला आपण त्यांची ताकद नसताना मान्य केलो, पण आपली ताकद असताना या जागावर कसलीही तोडजोड आपण करायची नाही। काँग्रेस पक्षाच्या वतीने आज बैठक बोलवण्यात आलेली आहे। विषय हा आहे, आजची जी बैठक बोलवण्यात आलेली आहे हे काँग्रेस कार्यकर्त्याची व्यथा काय आहे किंवा त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी पक्षाची बैठक बोलवण्यात आली। काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे तळमळीनं काम करत आहेत। प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा आता येणाऱ्या अजून ज्या काही निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, याही निवडणुकीमध्ये सर्वजण तळमळीनं काम करणार आहे। पण काँग्रेस पक्षानं फक्त हेच करायचं आहे का? लोकसभेला हा आघाडीतला उमेदवार त्यांनी दिले, आपण त्यांना निवडून दिलो, इमानीद्वारे काम करून निवडून दिलो।
लोकसभेचे आलेले खासदार हे अजून आपल्याला विचारायला तयार नाहीत किंवा काँग्रेसला आपल्या सोबत घ्यायला तयार नाही. त्याच्यानंतर विधानसभा लागली. इथल्या आमदाराला त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे की मी 28 दिवसातला आमदार आहे. त्या 28 दिवसात आमदार होऊ कसा शकतो? त्यांच्या पाठीमागं काँग्रेसची एक खूप मोठी ताकद उभा टाकल्यामुळे त्यांनी 28 दिवसात आमदार झालेले आहे. आणि आपण काँग्रेसच्या प्रत्येक विषय, प्रत्येक माणसाचा विषय प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, बरोबर आहे का? त्याच्यामुळे पुन्हा सगळे एकदाच कसं लिहिणार? माझं नाव गोविंद पवार, मी जिल्ह्याचा सेवादलचा उपाध्यक्ष आहे. माझं प्रोसिडिंग नाही का कोण, माझा विषय प्रोसिडिंगवर यायला पाहिजे. तर तुम्ही काय पुढे कारवाई करायचं न करायचं ती अंतर्गत विषय झाला, पण किमान ती नोट असला पाहिजे. त्यामुळे मला एक खंत वाटली म्हणून ते मला इच्छा नव्हती, तरी पण बोलण्यासाठी तयार होणं गरजेचं आहे. मोडके तोडके शब्द माझे असतील तर मला माफ करा. धन्यवाद साहेब. यानंतर भोसले साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी छोटी सूचना करता सध्या देशामध्ये जो गाजत आहे विषय वोट चोरीचा, तो या बैठकीमध्ये त्याचा एक ठराव घेण्यात यावा. आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाची बैठक झाली आणि या बैठकीला आमदार प्रवीण स्वामी सर उपस्थित आहेत. त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्यासोबत या ठिकाणी आमदार स्वामी सर आहेत. सर, काय सांगाल? आज बैठक झाली आहे. निवडणूक झाल्यापासूनची ही पहिली बैठक या ठिकाणी अधिकृतरित्या काँग्रेस कार्यालयामध्ये झाली आणि त्या कार्यालयामध्ये सर्व कार्यकर्त्यांसोबत सुसंवाद साधावा यासाठी आम्हाला इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमंत्रित केलेलं होतं. त्यानुसार इथं असलेला एकमेकांमधील सुसंवाद वाढवणं, महाविकास आघाडी म्हणून ज्या ताकदीनं आपण लोकसभा आणि विधानसभेमध्ये लोकांच्या समोर गेलो आणि चांगलं यश मिळवलं, तेच यश येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका आणि 7-8 महिन्यानंतर होणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका, ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांना योग्य न्याय मिळावा आणि ते मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावेत अशा सूचना आणि मला मार्गदर्शन करण्यात आलं. त्यानुसार मी एक नौखा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जो आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो आहे, ह्या सगळ्यांना मी आश्वासित केलं की आपण यापुढं सगळे मिळून होतो. इथून पुढं देखील इतर ठिकाणी काहीही झालं तरी आपली ही आघाडी कायम ठेवून येणाऱ्या सगळ्या निवडणुकांना सामोरं जाऊन असंच यश मिळवत राहू आणि तसं आव्हानही मी सगळ्यांना केलेलं आहे. आणि सगळी जी ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी आहेत, नवे युवा कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.